गेल्या काही दिवसांपासून वंदे मातरम या गीतावरून देशात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करतायत, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे ते म्हणजे वंदे मातरमचं पूर्ण गीत गायचं की नाही, की मग पहिली फक्त 2 कडवी गायची. विशेष म्हणजे हा वाद आज अचानक निर्माण झाला नाहीये, तर गेल्या अनेक दशकांपासून वंदे मातरमच्या काही कडव्यांवर, त्याच्या वापरावर आणि त्याच्या राजकीय धार्मिक अर्थावरून वाद होत आले आहेत. आता 15 ऑगस्टच्या कार्यक्रमानंतर या वादाला पुन्हा एकदा हवा मिळाली. काँग्रेसच्या कार्यक्रमात वंदे मातरमचं पूर्ण रूप वाजवलं गेल्यानंतर सोनिया गांधी नाराज झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता आणि त्यानंतरच काँग्रेसला वंदे मातरम नको आहे अशी टीकाही भाजपने केली. काँग्रेसने हे आरोप फेटाळले आणि सोनिया गांधी गाण्याला विरोध करत नव्हत्या, तर बराच वेळ उभे असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी खुर्ची आणायला सांगत होत्या अशी भूमिका मांडली. त्यानंतर काँग्रेसनं आपली भूमिका आणखी स्पष्ट करताना सांगितलं की पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची पहिली 2 कडवीच गायली जातील आणि यासाठी 1937 मध्ये काँग्रेस कार्यसमितीने घेतलेल्या निर्णयाचा आधार सुद्धा दिला. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की काँग्रेस अचानक वंदे मातरमच्या विरोधात का बोलतंय? 1937 मध्ये नेमका कोणता निर्णय झाला होता आणि पूर्ण वंदे मातरम वरून एवढा मोठा वाद का निर्माण होतोय? याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर वंदे मातरमचा इतिहास जवळपास 150 वर्षांचा आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत 1870च्या दशकात लिहिलं आणि पुढे 1882 मध्ये त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत ते प्रकाशित झालं. स्वातंत्र्य लढ्यात या गीतानं मोठी भूमिका बजावली. 1905 मध्ये बंगालच्या फाळणी विरोधातील आंदोलनात वंदे मातरम हा देशभक्तीचा घोष बनला. स्वातंत्र्य सैनिकांच्या आंदोलनांमध्ये, सभांमध्ये, ब्रिटिशांच्या विरोधातल्या लढ्यात हे गीत मोठ्या प्रमाणात वापरलं जाऊ लागलं. 1896 मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायलं आणि पुढे त्याचं राष्ट्रीय चळवळीतील महत्व आणखीनच वाढलं. 1907 मध्ये मादाम भिकाजी कामा यांनी स्टुटगार्ट मध्ये फडकावलेल्या भारतीय ध्वजावर सुद्धा वंदे मातरम हे शब्द होते. त्यामुळे स्वातंत्र्य मिळण्याआधीच हे गीत भारतीय राष्ट्रवादी भावनेचं एक मोठं प्रतीक बनलं होतं. पण याच वंदे मातरमच्या पूर्ण गीतामध्ये पुढे असा भाग येतो ज्यावरून वाद निर्माण झाला. पहिल्या 2 कडव्यांमध्ये आपण पाहिलं तर भारतभूमीचं, तिच्या निसर्गाचं आणि मातृभूमीचं वर्णन आहे. पण त्यानंतरच्या कडव्यांमध्ये मातृभूमीची तुलना ही दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांच्यासारख्या हिंदू देवींच्या प्रतिमांशी केली जाते आणि इथूनच काही मुस्लिम नेत्यांनी आक्षेप घेतला. त्यांचा मुद्दा असा होता की भारताच्या राष्ट्रीय गीतामध्ये अशा धार्मिक प्रतिमा असतील तर मुस्लिम समाजाला ते स्वीकारायला अडचण निर्माण होऊ शकते. म्हणजे वाद वंदे मातरमच्या देशभक्तीवर कधीच नव्हता, तर वाद होता तो त्याच्या पूर्ण गीतातील धार्मिक संदर्भावर. आणि याच पार्श्वभूमीवर 1937 मध्ये काँग्रेस कार्यसमितीनं या विषयावर महत्वाचा निर्णय घेतला. त्या काळात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे मोठे नेते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसनं ठरवलं की वंदे मातरमची पहिली 2 कडवी राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी स्वीकारली जातील, तर पुढची कडवी वापरली जाणार नाहीत. यामध्ये कारण होतं ते म्हणजे त्या पुढच्या कडव्यांमधील धार्मिक संदर्भ. त्यामुळे महत्वाची गोष्ट अशी की काँग्रेसनं वंदे मातरम पूर्णपणे कधीच नाकारलं नव्हतं. उलट त्याची पहिली 2 कडवी राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारली होती. आता इथेच आजच्या वादाचं मूळ दडलंय. भाजपचा असा आरोप आहे की काँग्रेसनं मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी वंदे मातरमची पुढची कडवी बाजूला ठेवली. भाजपच्या मते स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांना प्रेरणा देणाऱ्या या गीताचा पूर्ण सन्मान झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या मुद्द्यावर काँग्रेसवर टीका करताना 1937च्या निर्णयाचा संदर्भ दिला. त्यांच्या मते तत्कालीन काँग्रेस नेतृत्वानं राजकीय दबावाखाली पूर्ण वंदे मातरमला विरोध केला. मात्र काँग्रेसची बाजू वेगळी आहे. काँग्रेस म्हणते की हा निर्णय मुस्लिम तुष्टीकरणासाठी नव्हता, तर स्वातंत्र्य लढ्यात देशातील सर्व समाजांना एकत्र ठेवण्यासाठी घेतलेला निर्णय होता. आणि म्हणूनच आजही काँग्रेस आपल्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये पहिली 2 कडवी गाते. काँग्रेसचे नेते महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह त्या काळच्या नेतृत्वानं घेतलेल्या निर्णयाचा हवाला देतात.
24 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली. मात्र त्याच वेळी जनगण मन हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत अशी वेगवेगळ्या स्थानी निश्चित झाली. वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांना अधिकृत मान्यता मिळाली. त्यामुळे आज जेव्हा संपूर्ण वंदे मातरम आणि पहिली 2 कडवी यावरून वाद होतो, तेव्हा त्यामागे हाच ऐतिहासिक संदर्भ आहे. आणि आता हा जुना वाद पुन्हा एकदा का चर्चेत आला? तर 15 ऑगस्टच्या काँग्रेसच्या कार्यक्रमातल्या एका व्हिडिओवर भाजपनं आरोप केला की वंदे मातरमचं पूर्ण गीत सुरू असताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्याला विरोध केला. यावरून भाजपनं काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसनं सुरुवातीला स्पष्टीकरण देताना सोनिया गांधी गाण्याला विरोध करत नसल्याचं सांगितलं आणि नंतर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली की काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये 1937च्या निर्णयानुसार पहिली 2 कडवी गायली जातील. याच मुद्द्यावरून आता आणखी एक प्रश्न पुढे येतोय. केंद्र सरकारनं स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची सर्व कडवी आणि आधी त्यानंतर जनगण मन वाजवण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं जातं. मात्र काही राज्यांनी या बाबतीत वेगळी भूमिका घेतली आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर केरळ सरकारनं पूर्ण वंदे मातरमचं गाणं बंधनकारक नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे हा विषय आता फक्त काँग्रेस विरुद्ध भाजप एवढाच राहिला नाहीये, तर केंद्र आणि काही राज्यांच्या भूमिकांमध्ये सुद्धा आता फरक दिसून येतोय. म्हणून वंदे मातरमचा आजचा वाद समजून घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. हा वाद वंदे मातरम देशभक्तीचं गीत आहे की नाही यावर नक्कीच नाहीये. त्याचा स्वातंत्र्य लढ्यातील इतिहास आणि महत्व निर्विवादपणे मोठं आहे. खरा वाद आहे तो पूर्ण गीताचा, त्यातल्या पुढच्या कडव्यांमधला धार्मिक संदर्भाचा आणि 1937 मध्ये फक्त पहिली 2 कडवी स्वीकारण्याच्या निर्णयाचा. भाजप या निर्णयाकडे तुष्टीकरण म्हणून पाहतं, तर काँग्रेस त्याला सर्वसमावेशकतेसाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय मानते. आणि म्हणूनच जवळपास 90 वर्षांपूर्वी घेतलेल्या एका निर्णयाची चर्चा आजही भारतीय राजकारणात होते. 15 ऑगस्टच्या एका कार्यक्रमातून सुरू झालेला हा वाद खरं तर बंकिमचंद्र चटर्जी पासून सुरू होऊन स्वातंत्र्य लढ्या, 1937 काँग्रेसचा निर्णय, 1950 ची मान्यता आणि आजच्या भाजप काँग्रेसच्या राजकारणापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजेच वंदे मातरम वरचा आजचा वाद हा काही फक्त एका गाण्याचा वाद नाहीये. तो राष्ट्रवाद, धर्म, राजकारण आणि स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाशी जोडलेला जवळपास 100 वर्षांचा वाद आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.